मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप आणि विधानसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान होत असून निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि आदेशाप्रमाणे प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात 18,31,326 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि आदेशाप्रमाणे प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषद घेऊन दिली। पापळकर यांनी पुढे सांगितले की धुळे जिल्ह्यात साक्री विधानसभा मतदारसंघात 1,86,884 पुरुष, 1,78,516 महिला व 7 तृतीयपंथी असे 3,65,460 मतदारांची संख्या आहे। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 2,10,743 पुरुष, 1,98,731 महिला, 1 तृतीयपंथी असे 4,96,475 मतदारांची संख्या आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 1,88,529 पुरुष, 1,75,880 महिला, 31 तृतीयपंथी असे 3,64,440 मतदारांची संख्या आहे। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात 1,73,446 पुरुष, 1,67,562 महिला असे 3,41,008 मतदारांची संख्या असून शिरपूर विधानसभा मतदारसंघात 1,77,206 पुरुष, 1,73,779 महिला, 11 तृतीयपंथी असे 3,50,996 असे एकूण 18,31,326 मतदार आहेत। जिल्ह्यात 1,753 मतदान केंद्र असून आयोगाच्या सूचनेनुसार 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे। जिल्ह्यात 4 मतदान केंद्र हे क्रिटिकल आहेत। त्याचप्रमाणे जिल्ह्यात सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बैठे व फिरते पथक कार्यान्वित करण्यात येत आहे। यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपद्वारे मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे। वोटर हेल्पलाईनद्वारे मतदारांना मतदानाच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने आपले नाव कोणत्या मतदार केंद्रावर आहे त्याबाबत माहिती मिळवण्यासाठी वोटर हेल्पलाईनचा वापर करावा। सी विजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकतात, तर KYC द्वारे नागरिकांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची सर्व माहिती जाणून घेता येणार आहे। संवेदनशील मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्ताचा आराखडा व केलेल्या नियोजनाचीही यावेळी त्यांनी माहिती दिली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। निवडणूक 2024च्या उद्या होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने आज सर्व मतदानाची पथकं जी आहेत पथकं सर्व मतदान केंद्रावरती पोहोचत आहेत। त्यांच्या सर्वांच्या EVM मशीन्स आणि सगळं त्यांचं मटेरियल आहे ते मटेरियल त्यांना सगळ्यांना वाटप होऊन झालेलं आहे। आज उद्याच्या होणाऱ्या मतदानाच्या मध्ये टोटल 18,31,326 मतदार आपल्या ह्या 5ही मतदारसंघामध्ये आहेत। त्याच्यामध्ये सैनिक मतदार 2476 आणि नव मतदाराची संख्या 44,296 आहेत। आणि त्या सर्व मतदान केंद्रांमध्ये आपले जे काही उमेदवार आपल्या जिल्ह्यातले आहेत ते जवळजवळ 56 उमेदवार हे आपले या रिंगणात या निमित्तानं आहेत। ज्या काही आपल्या वेगवेगळ्या या निमित्तानं आपल्या जेवढं काही FST, SST आणि VSTच्या टीम आपण सगळ्या नेमलेल्या होत्या त्यांच्याकडून देखील आणि आपल्या पोलीस आणि सगळ्या यंत्रणांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ESMSमध्ये सीझर्स आणि याचे झालेले आहेत। जवळपास 20,93 लाख रुपयाचे सीझर्स या कालावधीमध्ये झाले। त्याच्यामध्ये जवळजवळ 9 कोटी रुपये रोख आणि 3,36 लाख रुपयाची इलिगल असलेलं दारू, ड्रग्जमध्ये 1,11 लाखाचे ड्रग्ज आणि इतर मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये 4,25 लाख रुपयाचे जवळजवळ सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्तीची कारवाई त्या कालावधीमध्ये झालेली आहे। सी विजिल आणि ह्या ॲपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या। त्या सगळ्या तक्रारींचं निराकरण देखील या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। आता उद्या होत असलेल्या मतदानाच्या अनुषंगाने सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आणि या माध्यमातून माझी सर्व मतदारांना सुद्धा विनंती आहे की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जर आपण मतदानाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदानाला पोहोचला नाही
तर कमीत कमी रांगेत उभं राहून आपण किती वाजेपर्यंत जरी मतदान रांग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मतदान हे सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी 7 वाजू ते 8 वाजू ते मतदान हे सुरू राहील. त्यामुळे आपण या मतदानाच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं व लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे. या निमित्तानं जे काही पोलीस बंदोबस्त जो मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या ठिकाणी आपण लांबलेला आहे, जवळजवळ आपले 12-12,500 लोकांचा सगळा स्टाफ आपण या सगळ्या कामासाठी नेमलेला आहे. मायक्रो ऑब्झर्व्हर्सची सुद्धा नेमणूक या सर्व ठिकाणी पथकांच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती ज्या काही मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण सावली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था आहे, वेटिंग रूम आहे किंवा आपल्याकडच्या काही प्रेग्नंट आणि दिव्यांग असतील तर त्या लोकांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था आहे. सर्व व्यवस्था आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती करण्याच्या सूचना आपण सगळ्या आरोना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनाच माझी विनंती आहे की आपण मागच्या आपला अनुभव लक्षात घेता होत असलेलं मतदान कमी होत असलेलं मतदान पाहता यावर्षी तरी कमीत कमी आपण भरघोसपणे मतदानाला पुढे यावं आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे. धुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून मंगळवारी कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. धुळे येथील शासकीय तंत्रनिकेतन ते साहित्याचे वितरण करीत कर्मचारी साहित्य घेऊन विविध मतदान केंद्रांवर रवाना झाले. धुळे जिल्ह्यातील 5 मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान होत आहे. यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, साक्री आणि शिरपूर मतदारसंघाचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 18,31,326 मतदार आहेत. बुधवारी मतदानासाठी जिल्ह्यात 1,752 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांपर्यंत ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, शाही, मतदार याद्या, मतदान नोंदणीची कागदपत्रे आदी साहित्य पोहोचवले जात आहे. यासाठी जिल्हा यंत्रणेकडून मंगळवारी सकाळपासून कार्य हाती घेण्यात आले. मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. विशेष म्हणजे पोलीस दले मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून सज्ज झाले. बंदोबस्तकामी पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आपल्या बंदोबस्त स्थळी बहुसंख्येने पोलीस आणि होमगार्ड्स रवाना झाले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे देखील प्रत्यक्ष आढावा घेत आहेत. साक्री विधानसभा मतदारसंघात 402 मतदान केंद्रे आहेत. धुळे ग्रामीण मध्ये 388 मतदान केंद्र आहेत. धुळे शहरात 288 मतदान केंद्र आहेत. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात 338 मतदान केंद्र आहेत. शिरपूर मतदारसंघात 336 मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यातील एकूण 1,752 मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दिनांक 23 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक 2024च्या सार्वत्रिक निवडणुकात उद्या ज्या मतदान होणार आहे त्या मतदानाची आमची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. आज आमच्याकडचं डिस्पॅच जे आहे ते डिस्पॅच सर्व ठिकाणाहून सुरू आहे. 5ही मतदारसंघाच्या डिस्पॅचची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. सर्व स्टाफ जो आहे तो 16,000च्या जवळपास जो आम्ही स्टाफ नेमला सगळ्या लोक आता आपापल्या मशीन्स आणि सामान घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत. आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचण्यासाठी त्यांना आम्ही एक चक्रिका नावाचा ॲप पण आता डेव्हलप करून इलेक्शन कमिशनने दिलेला आहे. तर त्याच्या अनुषंगाने देखील त्याच्यामध्ये सर्व मतदान केंद्राच्या EVM ज्या आहेत त्या EVM आपल्या GPS आणि याद्वारे ट्रॅक आम्ही करणार आहोत. आणि प्रत्येक ठिकाणचे जे काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनसाठी जो काही स्टाफ आहे तो पण स्टाफ डिप्लॉय झालेला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात राहणार. धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या बंदोबस्तात 1 पोलीस अधीक्षक, 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 125 पोलीस उपनिरीक्षक, 2,000 पोलीस कर्मचारी, 1400 होमगार्ड, 50 वन विभागाचे कर्मचारी, 19 NCCचे सदस्य तसेच 600 पॅरामिलिटरी फोर्सचे जवान सहभागी झाले आहेत. पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे यांनी दिली. त्यांनी सांगितले की मतदान केंद्रांवर सुरळीत व शांततापूर्ण प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियम लागू केले आहेत. 100 मीटर परिसरात मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली असून मतदारांनी मोबाईल घरीच ठेवणे अपेक्षित आहे. 200 मीटर अंतरापर्यंत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित राजकीय पक्षांसाठी फक्त 200 मीटरच्या बाहेर मतदान सुविधा केंद्र उभारण्याची परवानगी देण्यात आली असून तेथे कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही. जिल्ह्यात 1,753 मतदान केंद्र आणि 862 इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया होणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंगची व्यापक योजना आखण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहने अधिग्रहित करण्यात आली आहेत. संपूर्ण यंत्रणा सतर्क असून
निवडणूक शांततापूर्ण पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही दिवरे यांनी सांगितले. धुळे विधानसभा पाचही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदान होणार आहे. त्याकरिता पोलीस यंत्रणा संपूर्णतः सज्ज आहे. मी संपूर्ण बंदोबस्त जस्ट आपल्याला सांगतो की 1 SP, 1 ॲडिशनल SP, त्याच्यानंतर 6 SDPO, 10 PI, 125 API PSI, जवळजवळ 2000 अंमलदार, 1400 होमगार्ड, 50 वन खात्यातील कर्मचारी, 19 आम्ही NCचे लोक घेतलेले आहेत आणि जवळजवळ 6 कंपन्या आपल्याकडे, म्हणजे 600 लोक, 600 पॅरामिलिटरी फोर्सेसमधले जवान, एवढा मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या नागरिकांनी आणि कॅन्डिडेट्सने आणि पॉलिटिकल पार्टीने हे लक्षात ठेवायचं आहे की 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही मोबाईल फोन आणणं अलाउड नाही आहे. त्यांनी आपापला मोबाईल फोन घरीच ठेवणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बूथमध्ये एंट्री करताना कोणीही असे कोणती वस्तू आणू नये जेणेकरून EVM मशीनला किंवा इतर लोकांना धोका उत्पन्न होऊ शकेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचा हत्यार, कोणत्याही प्रकारचं लायसन्स देखील आम, कोणत्याही प्रकारचं पूजेचं अथवा इतर धार्मिक साहित्य, हे असं कोणतंही आपल्याला अलाउड केलं जाणार नाही. 200 मीटरच्या पलीकडे आपण आपले वाहनं पार्क करणं अपेक्षित आहे. 200 मीटरच्या पलीकडेच संबंधित राजकीय पक्षांना वोटिंग फॅसिलिटी सेंटर्स आपण अनुमती इलेक्शन कमिशनने दिलेली आहे, परंतु त्यामध्ये कोणताही राजकीय प्रचार आपल्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे जे वोटिंग स्लिप्स असतात त्याच्यामध्ये देखील कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव, कॅन्डिडेटचे नाव अथवा चिन्ह आपण वापरू शकत नाही, याची सगळ्यांनी कृपा करून नोंद घ्यायची आहे. उद्या आपल्याकडे जवळजवळ 1753 पोलिंग बूथवर मतदान होणार आहे आणि जवळजवळ 862 बिल्डिंगमध्ये हे मतदान होणार आहे. संबंधित पोलीस यंत्रणा अतिशय अलर्ट आहे. आपण एरिया डॉमिनेशन तसेच सेक्टर पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला देखील आपण हाफ सेक्शन पॅरामिलिटरीचे फोर्सेस दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात वाहने अधिग्रहित आणि भाड्याने घेण्यात आलेली आहेत, जेणेकरून आपली संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे आणि उद्याचे मतदान अतिशय शांततेत पार पडेल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप आणि विधानसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.